नमस्कार, मी तृप्ती पालकर. ॲग्रोवनमध्ये आपलं स्वागत. पतीच्या गैरहजेरीत बाई माणूस शेती करणार म्हटल्यावर कुटुंबातले तसंच अनेक जण शंका घेतात. तुम्हाला शेती होईल का, कशी करणार वगैरे वगैरे. सांगली जिल्ह्यातल्या आष्टा गावच्या मृदुला कुलकर्णी यांच्या बाबतीतही असंच झालं. पण मृदुलाताईंनी गेल्या 8 वर्षात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत 7 एकर शेतीतून दरवर्षी 10 ते 15 लाख रुपयांचा नफा कमवण्यात यश मिळवलंय. आज आपण त्यांच्या भाजीपाला फुल शेतीच्या पिकांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यात जाणार आहोत. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या आष्टा गावी मृदुला कुलकर्णींची माहेरची 7 एकर शेती आहे. या शेतीचं नियोजन करण्यासाठी घरचं कोणीही माणूस नसल्यामुळं त्यांनी 8 वर्षांपूर्वी शेती करण्याचा विडा उचलला. मृदुलाताईंचे पती मकरंद कुलकर्णी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करतात. त्यामुळं वर्षातले 7 ते 8 महिने ते विदेशात असतात. त्यांच्या गैरहजेरीत मृदुलाताई शेतीचा भार उचलतात. 2004 मध्ये आमच्या लग्नानंतर मी पण त्यांच्याबरोबर परदेशी गेले. UK मध्ये जेव्हा त्यांच्या शिक्षण चालू होतं तेव्हा त्याच्यानंतर ते बोटीवरती जॉईन झाले. नंतर मी काहीतरी हे करायचं म्हणून शिक्षणाचा उपयोग म्हणून इथे खाजगी कॉलेजवरती पण जॉब करत होते. नंतर असा विचार केला की जॉबमध्ये बांधिलकी आहे खूप, त्याच्यापेक्षा आपली घरची शेती आहे. तर मी ह्यांना विचारलं की आपण शेती घरी करूया. मग तेव्हापासून आम्ही घरी शेती करायला लागलो. 2008ला तेव्हा आमचा घरी ऊस होता, पूर्ण 7 एकर इथं ऊस होता. मग ते ऊस आहे एक असं पारंपरिक शेती आहे. मग असा ऊसामधून उत्पन्न वगैरे तेव्हा पण ऊसाचे दर नव्हते वगैरे. मग त्याच्यामुळं थोडासा नवीनकडे वळायचं म्हणून पहिल्यांदा केळीचा प्रयोग केला 2008ला. घरच्या शेतीचं नियोजन लागत नव्हतं. अशा वेळी मृदुलाताईंनी प्राध्यापकाची असलेली नोकरी सोडली आणि शेतीची धुरा सांभाळली. त्याला पती मकरंद यांनी मोलाचं पाठबळ दिलं. 2008-9 साली त्यांनी 7 एकरात केळीची लागवड केली. केळीचे त्यांनी 3 हंगाम यशस्वीरित्या घेतले. तर 9 नंतर आम्ही ही पूर्ण 7 एकर केळी केली. त्याच्यामध्ये पूर्ण हा वरचा प्लॉट लागण, खोडवं आणि निडवं ह्याच्यामध्ये जवळजवळ एक लागणीचा जेवढा माझा 48 किलोचा घड भरला तेवढाच माझा निडव्याचा पण भरला. अशी केळी चांगल्या रीतीनं आणली. नंतर मग थोडंसं आणखीन पारंपरिक केळी सोडून थोडंसं आणखीन आधुनिकतेकडे वळावं असं बघून थोडंसं इकडं आसपासच्या शेतकऱ्यांच्याकडून थोडंसं बघितलं आणि पॉलिहाऊसकडे वळलो. पॉलिहाऊस केलं मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये 20 गुंठे केलं. 20 गुंठ्या पॉलिहाऊसमध्ये लाल आणि पिवळं कॅप्सिकम, लाल आणि पिवळी ढबू मिरची हे केलं. आणि त्यावेळेला ते लाल पिवळ्या ढबू मिरचीला पण दर जरा चांगला मिळाला आणि एक 22 टनापर्यंत तो माल आमचा मुंबई दादर मार्केटला गेला. आणि 1 वर्षामध्ये मी इथे पॉलिहाऊस नील केलं. ऊस हे मृदुलाताईंकडील प्रमुख पीक होतं. पण ऊसाची तोड तसंच भाव आपल्याला ठरवता येत नसल्यानं त्यांनी आपला मोर्चा केळी तसंच कमी काळातल्या भाजीपाला पिकांकडे वळवला. यामध्ये त्यांनी कोबी, फ्लावर, हंगामात कलिंगड यासारख्या पिकांची लागवड सुरू केली. जेव्हा सीझन संपला एप्रिल मे मध्ये कलिंगडाचा, तरी पण रमजानसाठी म्हणून स्पेशल कलिंगड केली आणि त्याला पण रेट चांगला लागला. आणि त्याच्यानंतर त्या पॉलिहाऊस म्हणजे तो पेपर होता मल्चिंग, त्याच्यावरतीच झेंडू लावला. त्याच्यामध्ये 1 एकर पिवळा लावला गोंडा आणि 1 केशरी गोंडा, असा 2 एकर झेंडू आहे. आणि आता त्याच्यानंतर तो आता सध्या मुंबई मार्केटला चालू आहे. 2 वर्षांपूर्वी मृदुलाताईंनी 20 गुंठ्यात पॉलिहाऊसची उभारणी केली. यामध्ये त्यांनी सिमला मिरचीची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांचं पॉलिहाऊस कर्जमुक्त झालं. सध्या त्यांच्याकडं 2 एकरात झेंडू, 2 एकरात हळद आणि प्रत्येकी 1 एकरात कोबी फ्लॉवरची लागवड केली आहे. तर 1 एकरात ऊसाचं पीक आहे. झेंडू बरोबर मी आता भाजीपाल्याची आवड होती आणि ऊस लावायला थोडासा वेळ होता म्हणून तोपर्यंत एक कमी दिवसाचं पीक म्हणून कोबी आणि फ्लॉवरची निवड केली. आणि आता कोबी आणि फ्लॉवर माझं सुरू झालेलं आहे. आणि सध्या आता आष्टा मार्केट आणि कोल्हापूर मार्केट, लोकलला आणि कोल्हापूर मार्केटला आता सध्या 1-2 दिवस झाले चालू झाले. कोबी फ्लॉवरचं 2 एकर क्षेत्र आहे सध्या माझं. झेंडूचं 2 एकर क्षेत्र आहे आणि हे 2.25 एकर क्षेत्र आहे हळदीचं. मृदुलाताईंकडं कमी आणि दीर्घ काळातली पिकं असतात. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून 7 एकर शेतीतून वार्षिक 10 लाखांपेक्षा जास्त नफा कमवण्यास सातत्य टिकवलंय.
त्यांना वार्षिक 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. यामध्ये मजूर, निविष्ठा यावर बराच खर्च होतोय. पहिल्यांदा शेती हा काय आमचा काय हे नव्हतं, त्याच्यामुळे शेती मी करणार म्हणल्यावरती आणि एक ब्राह्मणांची वही करते म्हणजे थोडंसं सगळ्यांना जरा आश्चर्यच वाटलं होतं ॲक्च्युली. आणि तुम्ही शेती करताय, बघूया कशी शेती करतायत असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता ॲक्च्युली जी शेती आता आमची सगळ्यांची बघून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं पहिल्यांदा. आणि नंतर आता सगळीजण म्हणतात की हो चांगली शेती करते, खूप लांब लांबून बघायला येतात. आता ॲक्च्युली पॉलिओसमध्ये पण ढबू मिरची बघायला खूप लांबून येत होते शेतकरी. ॲक्च्युली सातारा जिल्ह्यातून वगैरे आलेत किंवा खाली कोल्हापूर कर्नाटकमधून पण आलेली माणसं आहेत. आणि खूप जण सगळीजण असं खूप माहिती वगैरे विचारून गेलेली आहेत तेव्हा पण. महिलांनी कोणतंही क्षेत्र आपल्यासाठी मागास नाही असं समजून शेतीतून विकास साधण्यासाठी पुढे यावं असा विचार मृदुलाताईंनी मांडलाय. महिलांना मी एवढंच सांगेन की आपल्या संसारासाठी जर काय तर हातभार लावायचा असेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी मी शेतीच कशी करू वगैरे असं काही नाही आहे. आपण कुठलंही काम कमीपणाचं हे करता शेतीमध्ये पण हा चांगला पर्याय आहे. आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग करून शेतीमध्ये आधुनिकता आणून आपण संसाराला आणखीन चांगला हातभार लावू शकतो. मृदुलाताई पतीच्या अनुपस्थितीत शेतीतून सोनं कमावून दाखवतायत. त्यांच्याप्रमाणे महिलांनी शेतीचा केवळ भार न वाहता यशस्वी नियोजनात आघाडीवर राहिलं पाहिजे, तरच शेतीमध्ये महिलांचं स्थान उंचावणार आहे. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.